नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सुरुवातीलाच बातमी जीबी सिंड्रोम संदर्भात आहे. जीबी सिंड्रोम बाबत पिंपरी चिंचवडमधून एक अतिशय दिलासादायक अशी बातमी समोर आली आहे. 6 वर्षांच्या चिमुरड्यानं जीबीएस वरती यशस्वी मात केली आहे. बाहेरचं अन्न खाल्ल्यानंतर या चिमुरड्यासह कुटुंबातल्या सगळ्यांना जुलाब झाले. इतर सर्वजण त्यातून बरे झाले. मात्र या चिमुरड्याचे हात आणि पाय दुखायला सुरुवात झाली होती. हॉस्पिटलमध्ये त्याला व्हेंटिलेटरवर सुद्धा ठेवण्यात आलं होतं, तसंच आयसीयू मध्ये ठेवण्यात आलं होतं. डॉक्टर्सनी दिलेल्या सल्ल्याचं तंतोतंत पालन करण्यात आलं आणि त्यानंतर आज हा चिमुरडा जीबी सिंड्रोम वरती मात करून घरी परतलाय. ते बाहेरचं खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून त्याला लूज मोशन सुरू झाले आणि काय झालं ऍक्च्युली घरामध्ये सगळ्यांना झाल्यामुळं आम्ही काय विचार केला की सगळ्यांना झालेलं असल्यामुळे ते खाण्यामुळे झालं असेल आणि 2-3 दिवसामध्ये कव्हर पण झालं त्याचं लगेच. त्यामुळे आणि त्यानंतर 8 दिवसांनी परत त्याला हा त्रास झाला. CG मॅडम म्हणून होत्या पेडियाट्रिशियन. त्यांनी आम्हाला सांगितलं की हे GBHची आम्हाला लक्षणं दिसत आहेत. त्या अनुषंगाने त्याचं जे IVIG इंजेक्शन आहे ते इंजेक्शन तुम्ही अवेलेबल करून घ्यायला सांगितलं. पहिले 4 दिवस तो व्हेंटिलेटरवर होता. नंतर त्याचं व्हेंटिलेटर काढण्यात आलं. 6-7 दिवस तो ICUमध्ये होता. त्यानंतर त्याला जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आणि त्यानंतर मात्र मग त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीची इम्प्रूव्हमेंट दिसायला लागली आम्हाला. रोज थोडी आता इम्प्रूव्हमेंट होतीये. तर पिंपरी चिंचवड नंतर पुण्यातून सुद्धा अशीच दिलासादायक बातमी आहे. पुण्यातल्या 5 रुग्णांनी जीबी सिंड्रोम वरती मात केली आहे. ससून रुग्णालयातून एकाच वेळी 5 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. यावेळी ससूनचे डीन डॉक्टर एकनाथ पवार यांनी रुग्णांना पुष्पगुच्छ दिले, तसंच या रुग्णांना पेढे सुद्धा भरवले. ससून रुग्णालयामध्ये जीबी सिंड्रोमचे 28 रुग्ण होते. मात्र आता त्यातल्या 5 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय आणि म्हणून रुग्ण तसंच त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर सुद्धा स्मित हास्य पाहायला मिळालं. ससूनमध्ये जीबी सिंड्रोमवरती मोफत उपचार करण्यात येत आहेत. आनंदाची बातमी आज सांगेल की आपल्याकडचे 5 रुग्ण हे व्यवस्थितरित्या बरे होऊन त्यांना आपण आज रुग्णालयातून डिस्चार्ज देत आहोत आणि येत्या 2-3 दिवसात अजून एक 10 रुग्ण आपले जवळजवळ चांगले होत आलेले आहेत. त्यांना पण आपण 2-3 दिवसात डिस्चार्ज करणार आहोत. आणि यानंतर आता वळूयात न्यूज पॉइंट 20 कडे. इतरही राजकीय बातम्या आहेत, त्या सगळ्यांचा वेगवान आढावा घेऊयात. तर भाजपमध्ये नव्या आलेल्या लोकांनी विधानसभा निवडणुकीत माझं काम केलं नाही, माझ्या विरोधात पैसे वाटले गेले असा आरोप शिंदे गटाचे नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी केलाय. कल्याणकरांच्या वक्तव्यानं नांदेड जिल्ह्यात महायुतीतला वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंचं स्टेटमेंट संगमनेरच्या मतदारांचा अपमान करणार आहे. भाजप नेते सुजय विखे पाटलांनी राज ठाकरेंवरती निशाणा साधलाय. मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी बाळासाहेब थोरातांच्या पराभवावरती संशय व्यक्त केला होता. त्यावर आता सुजय विखेंनी उत्तर दिलंय. नवी मुंबईत काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी अरविंद नाईक यांची केलेली निवड 2च दिवसांत रद्द करण्याची नामुष्की काँग्रेसवरती आली आहे. अरविंद नाईक यांच्या नियुक्तीनंतर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावरती नाराजी पाहायला मिळते. अखेर रमेश चेन्निथला यांनी पत्रक काढत जिल्हाध्यक्षांची निवड रद्द केल्याचं जाहीर केलं. धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली धुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी रावल यांनी जीबीएस आजार संदर्भात आरोग्य विभागाला सूचना दिल्या. जीबीएसच्या प्रतिबंधासाठी जिल्हास्तरीय टास्क फोर्सची स्थापना करण्याचे निर्देशही देण्यात आले. ओबीसी वर्ग समाजातील महत्त्वाचा घटक आहे, त्यांना प्रतिनिधित्व मिळालंच पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे असं मत अजित पवारांनी मांडलंय. त्यांच्या हस्ते बारामतीत युनियन बँकेच्या नवीन शाखेचं उद्घाटन पार पडलं. त्यावेळीच ते बोलत होते. हिंदुत्वाबाबत बोलणाऱ्या सत्ताधाऱ्यांचं हिंदुत्व बेगडी असल्याचा आरोपच ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रेंनी केलाय. कल्याणच्या ठाकुर्ली चोळे गावातील तलावाचं सुशोभीकरणाचं काम खोळंबलंय आणि यावरून आता म्हात्रेंनी सरकारवरती आरोप केलाय. मागी गणेशोत्सवात गणेश भक्त याच ठिकाणी विसर्जनासाठी येतात. सिंधुदुर्गात पूर परिस्थिती निर्माण होणाऱ्या नद्यांतील गाळ काढण्याच्या कामात सुरुवात झाली आहे.
लोकसहभाग आणि शासकीय निधी या माध्यमातून ही मोहीम राबवली जाणार आहे. जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून नद्यांचे गाळ काढण्याचं काम केलं जाईल असं पालकमंत्री नितेश राणे म्हणाले. रविवारी आपल्या राज्यात न जाता दिल्लीसाठी प्रचार करा अशा सूचना भाजपकडून एनडीए खासदारांना देण्यात आल्या आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएचे खासदार प्रचार करणार आहेत. तर शिंदे सेनेचे खासदार श्रीकांत शिंदे, रवींद्र वायकर यांच्यासह इतर खासदार दिल्लीत प्रचार करणार आहेत. मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या विधानानं खळबळ उडाली आहे. सध्या जो धर्माच्या बरोबर राहील तोच जिवंत राहील, जो धर्माच्या विरोधात असेल त्याचं काही खरं नाही असं विधान गुलाबराव पाटील यांनी केलंय. मंत्री असलेल्या गुलाबराव पाटील यांनी धर्मावरती विधान केल्यानं आता राजकीय वाद रंगण्याची शक्यता आहे. राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखं आहे. मी किती दिवस त्यात त्रुटी फिरवायची अशी खतखत मंत्री पंकजा मुंडेंनी बोलून दाखवली आहे. काही लोक ठरवून सुपारी घेऊन आरोप करतात, कशातही आपलं नाव ओढतात असा आरोप सुद्धा मंत्री पंकजा मुंडेंनी केलाय. जालन्यामध्ये आयोजित एका सत्कार कार्यक्रमात त्या बोलत होत्या. आज हार्बर मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळालाय, कारण आज रविवारी हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक नाहीये. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मुख्य मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. अभियांत्रिकी आणि देखभालीच्या विविध कामांसाठी हा ब्लॉक घेतला जाईल. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस इथल्या इंडोर स्टेडियममध्ये विद्यार्थी खेळत असताना अचानक सिमेंटचा स्लॅब कोसळला. यात विद्यार्थ्यांना कुठलीही दुखापत झाली नाहीये, पण ही दुर्घटना इतकी गंभीर होती की जर विद्यार्थ्यांच्या अंगावरती स्लॅब कोसळला असता तर जागीच मृत्यू झाला असता. आज वसंत पंचमीच्या मुहूर्तावरती श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा संपन्न होणार आहे. विवाह सोहळ्याच्या निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. यात सुमारे 3.5 ते 4 टन फुलांचा आणि 1 टन उसाचा वापर करण्यात आलाय. वसंत पंचमीच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा होणार आहे. या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं रुक्मिणी मातेला विविध पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आलेत. तर या अलंकारामुळे रुक्मिणी मातेचं रूप अधिकच खुलून दिसतंय. दुपारी 12 वाजता हा विवाह सोहळा पार पडेल. क्रीडा मंत्री दत्ता भरणे यांनी बारामतीत कबड्डी खेळण्याचा आनंद लुटलाय. डोर्लेवाडी इथल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन भरणे यांनी केलं. यावेळी भरणे यांनी कबड्डी खेळण्याचा आनंद लुटला. पुण्यात जानेवारी महिन्यात सर्वाधिक तापमानाचा नवा विक्रम झालाय. शहरात डिसेंबर पाठोपाठ जानेवारीमध्ये सुद्धा कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक होतं. पुण्यात यंदा गेल्या 10 वर्षांतल्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून तापमान 36° डिग्रीच्या वरही गेलं. सोमवारी नागपुरातला पाणी पुरवठा बंद राहणार आहे. पेंचच्या 2 आणि 3 नंबरच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं. तर अनेक ठिकाणी पाईपलाईन बदलण्याचं कामही केलं जाणार आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी 10 वाजल्यापासून ते 4 फेब्रुवारीच्या दुपारी 4 वाजेपर्यंत पाणी पुरवठा होणार नाहीये. या काळात पाणी जपून वापरण्याचं आवाहन नागपूर महापालिकेकडून करण्यात आलं. बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आता एक महत्त्वाची बातमी समोर येते. ती म्हणजे संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख आणि मुलगी वैभवी देशमुख हे भगवान गडाकडे रवाना झालेत. ते आज भगवान गडावरती जाणार आहेत आणि नामदेव शास्त्रींची भेट घेणार आहेत. सरपंच हत्या प्रकरणातील सगळे पुरावे ते नामदेव शास्त्रींना देणार असल्याचं कळतंय. सरपंच हत्या प्रकरणी भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली होती आणि त्यानंतर आता देशमुख कुटुंबीय भगवान गडाकडे रवाना झाला आहे. जे नामदेव शास्त्रींचं वक्तव्य आहे, त्यांनी जे बोलले की म्हणजे एक चापटीची म्हणजे त्यांची मानसिकता खून करणं इतकी झाली. तर मला एवढंच वाटतं की ज्यांनी माझ्या वडिलांचे हालहाल करून मारले, आज आमचे वडील आमच्यात नाही आहेत, आमचा आनंद आमच्यात नाही आहे, गाव सुन्न पडलंय. तर म्हणजे आमच्या भावना काय असतील, आता आम्हाला काय काय वाटत असेल, पण हे सगळं बाजूला सारून आम्ही एक न्याय मागण्यासाठी फिरतोय. नामदेव शास्त्रींनी आमचं एकदा मत तरी ऐकलं पाहिजे आणि नंतर त्यांनी वक्तव्य केलं पाहिजे एवढं वाटतं.
आरोपीची मानसिकता मीडियानं बघायला पाहिजे होती असं त्यांचं वक्तव्य आहे. तर त्यांची मानसिकता काय आहे, ते कोणत्या वृत्तीचे होते, ते किती गुन्हेगारी होते, त्यांचे किती गुन्हे आहेत आत्तापर्यंत गंभीर स्वरूपाचे त्या लोकांवर. आणि एकीकडं मसाजोग गाव आहे, त्या गावाला आता मी तिथं काही गोष्टी तिथे गेल्यानंतर तुम्हाला सांगतो की त्या गावाचं काय स्टेटस आहे, त्या सरपंचाचं काय स्टेटस होतं. या दोन्हीतलं फक्त जे काय म्हणजे फरक आहे ते मी प्रामाणिकपणे त्यांना सांगणार आहे आणि आम्ही तेवढंच सांगून त्यांना परत येणार आहोत. तर पुरावे तर त्यांना देणार नाहीये असं धनंजय देशमुख सध्या म्हणाले आहेत, परंतु संपूर्ण घटनाक्रम हा नामदेव शास्त्रींच्या समोर मांडणार असल्याचं ते म्हणाले आहेत. त्यामुळे या भेटीत नेमकं काय होतंय पाहणं महत्त्वाचं आहे. पण याच संदर्भात आता एक सविस्तर अशा रिपोर्ट आपण पाहूयात. तो म्हणजेच महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आणि त्यावरून सुरू झालेले सगळे आरोप आणि प्रत्यारोप आहेत. तर यावरचाच एक रिपोर्ट आपण पाहूयात. बीडचे दानव अंधाधुंद, नामदेव अंध. धर्मशास्त्रींना हैवानांच्या मानसिकतेची चिंता, मुंडेंच्या सलाईंची चिंता, देशमुखांच्या खुनाचं काय? ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, निघून हत्या केली, त्यांची मानसिकता काय बिघडली हे मीडियाने का नाही दाखवलं? सरपंच संतोष देशमुखांच्या निर्गुण हत्येनंतर 53 दिवसांनी भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्रींनी अप्रत्यक्षपणे मारेकरांची पाठराखण केली. यात संतापजनक म्हणजे देशमुखांच्या मारेकरांची मानसिकता मीडियानं का समजून घेतली नाही असा अजब सवाल नामदेव शास्त्रींनी केलाय. तर संतांनी द्वेष आणि सूड यावर बोलायचं असतं असं म्हणत आव्हाडांनी टोला लगावलाय. ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, निघून हत्या केली, त्यांची मानसिकता काय बिघडली हे मीडियाने का नाही दाखवलं? कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटतं. आणि तो त्यांच्या गावातला बैठकीतला विषय आहे, त्याला सेन्सिटिव्ह विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडला असं मला वाटतं. यातून नामदेव शास्त्री महाराजांनी कोणाची पाठराखण करावी हे सांगण्या इतका काही मी मोठा नाही. पण ही पाठराखण करत असताना संतोष देशमुख बाबतीत त्यांनी जे विधान केलं की आधी तिथे मारहाण झाली आणि मग तो जे काय हे बोलणं योग्य नाही. बोलतो ह्या गोष्टी बोललो की आमच्या क्षेत्रात इतका त्रास सहन करणारा असता तो मोठा संत झाला असता. कारण की एकदाच धनंजयवर ही पाळी आलेली नाही. घर फुटलं तेव्हा धनंजयने भरपूर सोचलेले, तिथून पुढं उंच उडान घेत असताना पुन्हा गेले 53 दिवसापासून त्याची मानसिक अवस्था किती आहे. जरी तो आज इथे आलेला आहे तर तुम्ही त्याच्या हाताला पहा, सलाईन लावलेला आहे. किती सहन करावं एखाद्या माणसाने. संतोष भैयाच्या अंगात साकळलेलं रक्त ते लिटोरं होतं, ते का दिसलं नाही? असं नाही का शेवटी संतोष भैया नाही आहे जगात. त्यांच्या माराचा, रक्ताचा विचारसुद्धा तेवढंच करणं गरजेचं होतं. कारण ते सुद्धा गाव धम्मेगडाचं, भगवानगडाचं भक्त गाव आहे. आणि आशांबद्दल आपली अशी भाषा ते योग्य वाटलं नव्हतं.